नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आताच्या ह्या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे। कळवण तालुक्यातल्या कणाशी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सडकाहार आणि अपुरी गुणवत्ता असलेले पदार्थ जेवणातून दिले जात असल्याची बाब समोर आली आहे। आताची ही मोठी बातमी आहे। कळवण तालुक्यातल्या कणाशी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। मागील काही दिवसापासून येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनींना मळमळ, उलटी, जुलाब आणि पोटदुखी यासारख्या समस्या जाणवत असून अनेक विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल झाले आहेत। ह्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार जेवणानंतर त्रास जाणवतो, वरण गोड लागते तर भात आणि भाजी आंबट लागत असल्याचे त्या सांगत आहेत। ही शाळा जवळपास 825 विद्यार्थिनींसाठी असून त्यांना दररोज 2 वेळेचे जेवण आणि 2 वेळेचा नाश्ता हा बागलाण तालुक्यातल्या दहिंदुल्ले येथून पुरवला जातो। सुमारे 50 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या अन्नाचा ताजेपणा आणि पोषण तत्व टिकते का, यावर पालकांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट घेऊन हा त्रास व्हायरल इन्फेक्शनमुळे झाल्याचा दावा केला असला तरी पालकांनी फक्त काहीच मुले आजारी का असा प्रश्न आता उपस्थित केलाय। यावेळी प्रत्यक्ष पाहणी करताना मंत्री महोदयांसमोर सडका व खराब भाजीपाला आणि अंतिम मुदतीचा उल्लेख नसलेली उग्र वास असलेली तिळाची चिक्कीही आढळून आली। ठेकेदाराकडून पुरवला जाणारा भाजीपाला अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले आहे। कोबी, वांगी, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, बटाट्यात आळ्या यासह इतर सडलेल्या भाज्या विद्यार्थिनींना दिल्या जात असल्याचा आरोप आता पालकांनी आणि आदिवासी संघटनांनी केलाय। आमदार नितीन पवार आणि माजी आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी प्रशासनाकडे याविषयी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची चिंता निर्माण झाली। प्रशासनाकडून पुढे कोणती पावले उचलली जाणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रखर न्यूज साठी दीपक बागुल, कळवण।